आता तुमचं नेक्स्ट टार्गेट काय मग मुंबई महापालिका असेल आता? 100% मुंबई महापालिका आम्ही जिंकणार साहेब. पण मराठी मतांचा मुद्दा आहे, दोन्ही मराठी मतं काय आम्ही ठेके नाही घेतलेत साहेब. मराठी मतं आमच्याकडे पण आहेत. मी आता त्यांच्याच लिटमस टेस्टमध्ये त्यांना दाखवून दिलं. 15च्या 15,000 मराठीच होते साहेब. BST मध्ये ज्यांनी मतदान केलं. मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, तुम्ही मगाशी त्याचा उल्लेख केला. 7 जागा मला मिळाल्या, पण माझ्या 10 जागा 32 आणि 35 मतांनी पडल्या. 2150 मतं, 2157 मतं इनव्हॅलिड झाली. त्यातली 1730 मतं माझी इनव्हॅलिड झाली. ओके. त्यामुळं थोडक्यामध्ये आणि सगळ्यात दुर्दैव काय आहे की ह्यांना त्या 2150 पेक्षा कमी मतं मिळाली. म्हणजे 3 नंबरवर नाही, ते 4 नंबरवर आहेत आणि इनव्हॅलिड 3 नंबरवर आहेत. एवढी यांची वाईट परिस्थिती आम्ही केली. त्यामुळे मराठी मताचं नावं यांनी घेऊ नये. मराठी मताचा अधिकार यांनी कधीच सोडलेला आहे. कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचं हिंदुत्व ज्या वेळेला सोडलं, सावरकरांची पूजा करणं सोडलं, सावरकरांच्या हिंदुत्वाला ज्यांनी तिलांजली वाहिली, त्या उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने आम्हाला मराठीपण आणि हिंदुत्व शिकवणे. जास्त खुंकार कोण आहे, आदित्य ठाकरे की उद्धव ठाकरे? कसं असतं, घुरघुरणारे सगळे खुंकार वाटतात साहेब. खुंकार बिंकार कोण नाही, हे द्वेषी आहेत. खुंकारपणा आणि द्वेष ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. बरं. त्यामुळे आपण त्याची बरोबरी करू शकत नाही. ओके. आणि खुंकार बिंकारला साहेब आम्ही घाबरतच नाही. आम्ही अंगावर घेतो. मी एकट्याने अंगावर घेतली अख्खी निवडणूक, अनेक वेळा अंगावर घेतली. मुख्यमंत्री असताना पण अंगावर घेतले. त्यामुळे ती तेव्हाची शिवसेना आणि तेव्हाचे बाळासाहेबांचे शिवसैनिक, बाळासाहेबांवर प्रेम करणारी शिवसैनिक, आम्ही बाळासाहेबांवर प्रेम करतो. परळमध्ये माझं लहानाचं मोठेपण केलं. ज्या परळमध्ये शिवसेना वाढली, ज्या परळमध्ये शिवसेना मोठी झाली, ज्या परळमध्ये शिवसेनेचा जन्म झाला, त्या परळमध्येच आम्ही लहानाचे मोठे झालो. बरोबर. त्यामुळे हे काय आम्हाला दादागिरी शिकवणार साहेब? ओके. मुंबई महापालिकेचा रिझल्ट काय असू शकेल? 100% महायुतीचा महापौर होईल. बरं. महायुतीचा का भाजपचा होईल? महायुतीचा भाजप होईल. त्यामध्ये शिंदेसाहेब, देवेंद्रजी, अजितदादा, रामदास आठवलेजी बसून ठरवतील महापौर कोणाचा. फॉर्म्युला फार स्पष्ट असेल. ज्याचे जास्त निवडून येतील त्याचा महापौर मिळेल. आणि आम्हाला आता भगव्या झेंड्याचा महापौर बसवायचा आहे. या मुंबईची परिस्थिती न्यूयॉर्कसारखी, स्पेनसारखी करायची नाही आहे. म्हणजे गल्ली गल्लीवरती, नाक्या नाक्यावरती रस्ते बंद करून लोक नमाज पडतायत. ही परिस्थिती मुंबईची झाली नाही पाहिजे. आता कुठे आहे तशी मुंबईत परिस्थिती? नाही, मुंबईत बघा असं आहे की मुंबई आम्ही सर्व धर्म समभाव चालतो. हो, मग आता तुम्ही तो नसता बागुलबुवा दाखवता का तुम्ही लोकांना मग असे आरोप करून? बागुलबुवाचा प्रश्नच नाही साहेब. यामध्ये तुम्ही जर पाहिलं, ज्या पद्धतीमध्ये 19 ते 22 या कालावधीत हे जे शेफारले होते ते आज दिसत आहेत साहेब. ज्यांनी मुंबईमध्ये बॉम्ब घडवला त्याच्या समाधीचं डेकोरेशन करता तुम्ही माहीममध्ये. त्याची जी काय थडगं आहे त्याला समाधी पण नाही म्हणता येणार, तो आपला अपमान होईल समाधीच. त्या थडग्याचं तुम्ही डेकोरेशन करता. राजसाहेबांनीच सांगितलं होतं भाषणामध्ये, माहीमच्या समुद्रात तुम्ही मस्जिद बांधता आणि तुम्हाला जाता येताना ती दिसत नाही. ते नक्की तुम्हाला करायचं काय मुंबईचं? आम्ही मुसलमानांचा द्वेष करत नाही साहेब. माझा ड्रायव्हर 22 वर्ष मुसलमान आहे. माझ्याकडे घरात काम करणारे मुसलमान आहेत, जे आमच्या या भारत मातेवरती प्रेम करतील, भारत मातेची माती स्वतःच्या कपाळाला लावतील, जनगण मन म्हणतील, वंदे मातरम म्हणतील, आमच्या मातृभूमीवरती प्रेम करतील. त्यांनी त्यांचा धर्म सांभाळावा, पण मातृभूमीवरती प्रेम करावं. मातृभूमीवरती जर तुम्ही प्रेम नाही केलं तर तुम्ही आमच्या देशद्रोही आहात, आमच्या विरोधात आहात, हे आम्ही समजतो.